विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत। विधानसभेच्या शहापूर विधानसभेच्या निवडणूक रंगणामध्ये बहुजन विकास सेना हा पक्ष उतरलेला आहे। मुळात हा पक्ष शहापूर तालुक्यातील भूमिपुत्र राजेश कुमार शिर्के यांनी स्थापन केलेला आहे आणि त्यांनी प्रथमच निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या संदर्भामध्ये हा स्पेशल राजकीय रिपोर्ट। बहुजन विकास सेना नावाचा राजकीय पक्ष राजेश कुमार शिर्के हे शहापूर तालुक्यातील मळेगाव नारायणगाव येथील रहिवासी एक उद्योगपती म्हणून त्यांचा परिचय आहे। त्यांनी स्वतः निवडणुका सुद्धा लढवल्या आहेत। खरं म्हणजे ते मूळतः शिक्षक होते, मात्र शिक्षक पेशाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये झेप घेतली। काही कालावधीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा काम केलं होतं। त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये त्यांनी बहुजन विकास सेना नावाचा राजकीय पक्षाची स्थापना केली आणि या राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपण विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केलं होतं। त्या अनुषंगानेच त्यांनी शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एक उमेदवार उभा केलेला आहे, ज्यांचं नाव आहे रमा बाळू शेंडे अर्थात रुपाली आरज। आणि ह्या उमेदवाराच्या माध्यमातून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यांचा रमा बाळू शेंडे यांचा अर्ज सुद्धा वैध ठरलेला आहे। त्याच्यामुळे शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही उमेदवार आहेत त्याच्यामध्ये रमा बाळू शेंडे नावाची एक भर पडलेली आहे आणि या उमेदवार बहुजन विकास सेनेने दिलेल्या ज्या उमेदवार आहेत त्या सुशिक्षित आहेत। विशेष म्हणजे अनेक उमेदवार शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये नशीब आजमावत असले तरी या महिला उमेदवार आहेत आणि एक महिला सुशिक्षित महिला, त्याचबरोबर 12वी D.Ed झालेल्या आणि खाजगी शिक्षिका म्हणून काम करत असलेल्या त्यांचे पती आरज हे सुद्धा शिक्षक म्हणून आहेत, खाजगी शिकवण्या घेत आहेत। त्याच्यामुळे त्या सुशिक्षित फॅमिलीतून आपण उमेदवार दिल्याचं बहुजन विकास सेनेचे राजेश कुमार शिर्के यांनी सांगितलेले आहे। अर्थात या संदर्भामध्ये त्यांनी प्रचाराचे मुद्दे नेमके कशा पद्धतीचे ठरवले आहेत या संदर्भामध्ये आमच्या काही प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली। त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की रमा बाळू शेंडे या एक सुशिक्षित उमेदवार आहेत आणि या शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये बदलाचं परिवर्तनाचं वारं उठलेलं आहे आणि यावेळी तिसरा सक्षम जर पर्याय जर दिला तर लोक तिसरा पर्याय स्वीकारतील आणि तिसरा पर्याय म्हणून बहुजन विकास सेना मैदानात उतरलाय असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। अर्थात त्यांची संघटना, त्यांचा पक्ष अत्यंत नवीन आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गावागावामध्ये जाऊन त्यांना या संदर्भामध्ये प्रचार करावा लागणार आहे। अर्थात या एक गोष्ट महत्त्वाची आहे की राजकारण करत असताना जातीचं राजकारण करता येत नाही, मात्र त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे ते उमेदवार या कुणबी समाजाच्या सून आहेत आणि आदिवासी समाजाच्या ती मुलगी आहे। त्याच्यामुळे एक दोन्ही समाजाचं मतदान जर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या उमेदवाराला मिळालं तर आम्ही तिसरा पर्याय म्हणून सक्षम पर्याय असू शकतो, अशाही पद्धतीचा प्रचार त्यांच्या माध्यमातून केला जाऊ शकतो। मात्र कोणताही गणित किंवा कोणताही विजय घ्यायचा असेल तर धर्माच्या आधारित किंवा समाजाच्या आधारित होत नाही। मात्र जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये विशेष करून त्यांनी बोलताना सांगितलं की दोन्ही जे आजी आणि माजी आमदार यांना या शहापूर तालुक्यातील जनता कंटाळली आहे। गेल्या 40-50 वर्षापासून दरोडा आणि बरोडा यांच्या पलीकडचा उमेदवार किंवा लोकप्रतिनिधी या शहापूर तालुक्यामध्ये झाला नाही। मात्र शहापूर तालुक्यातले जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत ते गेल्या 40 वर्षापासून तर आतापर्यंत जसे ते आहेत। रस्ते करणे म्हणजे विकासाची दिशा दाखवणं असं नव्हे। रस्ते होतात, रस्ते खराब होतात, पुन्हा केले जातात, मात्र ठोस अशा पद्धतीची भूमिका घेतलेली किंवा विकासाचं मॉडेल म्हणून ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीची कामं या शहापूर तालुक्यामध्ये या दोन्ही माध्यम व्यक्तींकडून झाली नाहीत। त्याच्यामुळे लोक तिसऱ्या पर्यायाच्या शोधात आहेत आणि म्हणून तिसरा पर्याय म्हणून बहुजन विकास सेना या मैदानामध्ये उतरलेली आहे। आम्हाला माहिती आहे की आमचा पक्ष नवीन आहे, तरीसुद्धा घराघरामध्ये जाऊन गावागावामध्ये जाऊन आम्ही या प्रचाराचा मुद्दा लोकांपर्यंत सांगणार आहोत। एक सुशिक्षित महिला उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि त्या माध्यमातून लोकांना तिसरा पर्याय देण्याच्या प्रयत्नातून आम्ही हा प्रयोग केलेला आहे। हा प्रयोग यशस्वी होईल याची त्यांना खात्री आहे। या संदर्भामध्ये उमेदवार त्यांचा उमेदवारी अर्ज जरी वैध ठरला असला तरी नेमका त्यांचा प्रचाराचे मुद्दे कसे असतील, त्यांची प्रचाराची भूमिका कशी असेल आणि ते सर्वच गावांच्या मध्ये पोहोचतील का यावरून हा तिसरा पर्याय लोक स्वीकारतील की नाही हे सांगता येईल। मात्र तोपर्यंत
तिसरा पर्याय म्हणून आम्ही कामाला सुरुवात केली असल्याचं बहुजन विकास सेनेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं आहे। एक मात्र खरं आहे की शहापूर विधानसभेच्या माध्यमातून बहुजन विकास सेनेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरले आहेत, रिंगणामध्ये उडी घेतलेली आहे। याचा फायदा आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा त्यांना होईल अशा पद्धतीची त्यांना आशा आहे। आता नेमकं अर्ज माघारी घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होईल। हळूहळू प्रचाराचे मुद्दे कशा पद्धतीनं होत आहेत याच्यावरून या लढतीमध्ये नेमकी चौरंगी लढत होईल की पंचरंगी लढत होईल। आजच्या घडीला चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे, परंतु बहुजन विकास सेना आणि मनसे यांनी जर चांगल्या पद्धतीचा प्रचार केला तर मात्र षटरंगी लढत होण्याची सुद्धा शक्यता आहे। आता या संदर्भामध्ये त्यांच्या प्रचाराचे मुद्दे कशा पद्धतीचे आहेत, ते प्रचार कशा पद्धतीने करतात, यावरून आगामी काळामध्ये त्यांचे त्या संदर्भामध्ये अपडेट आम्ही या माध्यमातून देत राहू। मात्र आपण सगळे हे जे राजकीय अपडेट पाहिजे असतील तर आमच्या लोकिन चॅनलचा राजकारण हा कार्यक्रम पाहायला विसरू नका।